शेजारच्यांच्या कलमाक लागलो आंबो जून, चव्हाणांच्या चेडवाक केले चौगुल्यांची सून. माझं तुझ्यावर लई प्रेम असा. असं आय लव्ह यू वगैरे आमच्या पहिले शिवाय खय चाललं तुला काय मी असं बघते की बोट सजवली आहे आणि मागून सूर्य होता, मला दिसत नव्हता कोण आहे. एक मुलगा असा फुल बुके वगैरे घेऊन, बलून्स वगैरे आहेत बोटला. तिचा तर फोन कुठेही पडलेला असायचा, पूर्ण दिवस फोन त्यांच्याकडेच होता. शेवटी त्यांनी वैतागून दिला, घे बाबा तुला काहीच नाही वाटत. आज मध्ये फुल स्विमिंग पूल मध्ये वगैरे मी माझी सासू मेहंदी चुडा घालून मी स्विमिंग पूल मध्ये होते क्लोरीनच्या पाण्यात. मी अगोदर जेव्हा अशी बोलायची ना मला की हे आता नाही, जेव्हा लग्न होईल आणि बायको होईल ना तेव्हा तुला कळेल. ते कदाचित आता हळूहळू कळतंय. लव्ह गेम रोजच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. एक नवीन जोडी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे आणि त्यांची लव्ह स्टोरी आज आपण जाणून घेणार आहोत. ते आहेत योगिता आणि सौरभ. स्वागत आहे लोकमत फिल्ममध्ये. सर्वप्रथम म्हणजे माझ्या शोवर तुम्ही पहिल्यांदाच आलात आणि आपण पहिल्यांदाच भेटतो, तो आय गेस आज खूप गप्पा होतील आणि तुमची लव्ह स्टोरी अशी डिटेलमध्ये आम्हाला कळेल. सो झाले लग्न, 3-4 महिने झालेत, कसं चाललंय सगळं मला सांगा. ऍडव्हेंचरस, सिरियस, काय मजा येते? सगळं म्हणजे ते सगळं छान आहे अजून तरी. आणि आय थिंक लग्न केल्यानंतर तुम्ही म्हणजे आम्ही ऑलरेडी 2-2.5 वर्ष डेट केलं होतं, पण तरी प्रत्येक दिवशी काहीतरी एकमेकांबद्दल नवीन कळतं, नवीन काहीतरी डिस्कवर होतं, स्वतःबद्दल नवीन काहीतरी कळतं आपल्याला. सो प्रत्येक दिवस हा एक असा इंटरेस्टिंगली सरप्राइझिंग असतो. खूप ऍडव्हेंचर असतं, म्हणजे मजा येते. जसं हिने सांगितलं, बऱ्याच अशा काही काही गोष्टी नवीन नवीन आहेत, त्यामुळे हा. पण आम्ही एकमेकांना ते ओळखतो, आमचं कम्फर्ट झोन खूप सुंदर आहे. म्हणजे लोकांना असं जेवढं वाटलं होतं तेवढं डिफिकल्ट नाहीये. म्हणजे लग्न जेवढे लोक असं म्हणतात की हा लग्न करू नये असं. म्हणजे लग्नाच्या वेळेला तर लोक अशी म्हणत होती की आता कसं वाटतंय, आणि वी वर लाईक काय वेगळं, मग कसं वाटतंय 2 दिवस राहिले, मग कसं वाटतंय 1 दिवस राहिला, आणि जेन्युइनली काही वेगळं वाटत नव्हतं. दोघांनाही वाटत आमचं की छान आहे, म्हणजे हेच अपेक्षित होतं मला आयुष्याकडून. सो जो आता तुम्ही कधी पहिल्यांदा भेटला, सेटवरच भेटला असेल जी माझ्या गुंतल्याचा. सो ते पहिली भेट कशी होती आणि काय काय वाटलं होतं जेव्हा पहिल्यांदा बघितलं की ही तुझी को ऍक्टर आहे, हा तुझा को ऍक्टर आहे. जेव्हा पहिल्यांदा इंट्रोडक्शन झालं असेल तर ते इंट्रोडक्शन कसं झालं आणि मग ते सगळं सुरू कसं झालं? आम्हाला ऍक्च्युली कोणीही तिकडे असं इंट्रोड्यूस करून द्यायला नव्हतं. कोविडचा पिरियड होता, हा जस्ट लॉकडाऊन उठला होता आणि पहिलाच लुक टेस्ट साठी आम्ही गेलो होतो आणि आम्हीच एकमेकांना हाय मी योगिता आम्ही सगळं. आणि हा फुल मास्क मध्ये, आम्ही दोघी मास्क मध्ये होतो. तो बाईक वरून आला होता आय गेस, त्यामुळे सगळं कवर्ड होतं. हा, पण ते माहिती केस मोठे होते आणि याचे केस मोठे होते, त्यामुळे आम्ही असे घाईघाईत होतो आणि दोघी बघितलं, हाय हॅलो झालं, दॅट्स इट. आणि आम्ही आमची लुक टेस्ट केली आणि आमच्या कामाला निघून गेला. आम्ही मग नेक्स्ट डे आम्ही एकत्र ट्रॅव्हल केलं टू आवर लोकेशन, उमरगाव, जिथे आमचं शूट सुरू होणार. आणि तो फुल असं हेअर कट वगैरे करून आला, आणि तो खरं इतकं ऍक्च्युअल लुक मध्ये आलं. म्हणजे लुक टेस्ट बाकी होती, मग आमच्या फक्त कॉस्ट्युम ट्रायल चाललेल्या, पण लुक फायनल व्हायचा होता. पण मी ते कॉस्ट्युम ट्रायल करून मग हेअर स्टायलिंग साठी गेलो, तेव्हा ते कट झालं. कम्प्लिटली असं वेगळा, कोण हा वेगळा म्हणून असं झालं तुला की हा कोण आहे? मी काल जेव्हा पाठवलेला लुकचा घे बघ असं झालं लुक. पण जेव्हा आता लुकटेस्ट झाल्यानंतर म्हणजे ते हाय हॅलो, जेव्हा नवीन माणूस भेटतो तर आपण हाय हॅलो असंच करतो, पण जेव्हा घरी गेल्यानंतर काही झालं का की काय माझा को ऍक्टर, काय असं वाटलं की कसा असेल हा? आपण जज नाही करत पहिल्या ह्याच्यामध्ये, पण कसं वाटतं की हा कसा असेल? मला फक्त माझ्या आमच्यापेक्षा ती बाबा उंच असावी, बाबा ती मुलगी उंच असावी. कारण खरंच उंचीमुळे आम्हाला करिअर मध्ये, म्हणजे खरं तर आम्ही खूप ब्लेस्ड आहोत, खूप चांगली हाईट मिळाली आम्हाला देवाने. पण इंडस्ट्रीत म्हणजे जर मुलगी एवढी उंच तर मुलगाही तेवढाच उंच, किंवा मुलगा एवढा उंच तर मुलगी तेवढीच उंच असावी, असं एक गणित असतं. त्यामुळे आमच्या खूप अपॉर्च्युनिटीज गेल्या, त्यामुळे आमचं बाकी तो मुलगा. कारण लॉकडाऊन मधलं कास्टिंग होतं आणि कोणीच कोणाला बघितलं नव्हतं, सगळं ऑनलाईन ऑडिशन आणि सिलेक्शन झालेलं. सो ती होती. आणि पहिल्यांदा ह्याला भेटल्यानंतर काही नाही, तो खूप म्हणजे तो जसा आहे ना तो तसाच होता पहिल्या भेटीत. आणि पहिल्या भेटीत आम्ही खूप चांगले फ्रेंड्स झालो. आम्हाला कळलं की ओके ह्याच्यावर छान 2.5-3 तासाच आमची जर्नी होती ती, इथून उमरगाव पर्यंत. खूप टॉपिक आम्ही एक्सचेंज केले, म्हणजे चांगली फ्रेंडशिप. मग आता फ्रेंडशिप कशी झाली की चला आता किती महिने गेले असतील मला माहिती नाही, पण फ्रेंडशिप म्हणून मग प्रेमाकडे वळायला वेळच लागतो. मग ते प्रेमाकडे वळणं कसं झालं की मस्त ना आपल्या नवऱ्यामध्ये फ्रेंड शोधतो असं, नवरा बायको मध्ये असं टाइप्स काय झालं की ते इव्हेंच्युअली झालं ऍक्च्युअली आमच्यामध्ये. म्हणजे आम्ही जसं मी म्हटलं की आम्ही पहिल्याच दिवशी
रात्री दुसऱ्या दिवशी आम्ही खूप चांगले फ्रेंड्स झालो आणि मग नंतर हळूहळू काम सुरू झालं आणि मग दिवसाचे 13 तास तुम्ही एकत्र शूटिंग करता. 13हून जास्त. 13हून जास्त होत. आणि त्यात कसं त्यात आउटडोर शूट होतं त्यामुळे हिचेही कोण तिथे फ्रेंड्स नव्हते आणि माझेही नव्हते. त्यामुळे आमच्या दोघांचं एकमेकांसोबत खूप टाइम स्पेंड करायला आमचं झालं की कधी डिनरला बाहेर गेलो, लेट पॅकअप झालं, परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आम्ही परत एकत्र असायचो. त्यामुळे असं काही वेगळं असं नव्हतं. कळलं की सिंगल आहे, दोघेही सिंगल. ते बोलणार होते की प्रयत्न केला होता की जाणून घ्यायचा की योगिता सिंगल आहे की सौरभ सिंगल, असा प्रयत्न केला होता ते बोलण्यात ना आमच्या आलं हा की अरे हा बाबा 13 तास नाही हिला कोण फोन करायचं ना मला कोण फोन करते, कोणी फोन करून कोणी कोपऱ्यात जाऊन बोलतंय कुठेच झालं नाही ते. हा रस्ता बंद आहे पण असं काही आम्हाला कोणीही फोन नाही करायचं. कधी कोणी हिचा तर फोन कुठेही पडलेला असायचा. म्हणजे हिला मी भेटल्यानंतर मला हळूहळू हिच्याबद्दल ह्या गोष्टी कळल्या की ही फोन कुठेही ठेवून जायची. म्हणजे हिला फोन कुठे काय कुठे हिला माहिती नसायचं. म्हणजे आणि आता पण इव्हन रिसेंटली आमचं शूट जेव्हा मुंबईत झालं, आमचे एक सर होते, क्रिएटिव्ह डिरेक्टर होते, त्यांनी हिचा फोन आणि त्यांनी हे केलं की कोण कुठे फोन उचलला ना तो जमा होणार, पूर्ण क्रूला पार्टी द्यायची, मग तुम्हाला तो फोन परत मिळणार म्हणून. पूर्ण दिवस फोन त्यांच्याकडेच होता. शेवटी त्यांनी वैतागून दिला, घे बाबा तुला काहीच नाही वाटत. सो प्रेमात कसे पडलात मग? किती महिने गेले प्रेमात पडायला आणि काय गोष्ट होती प्रेमात? वर्ष गेला? फ्रेंड्स झालेलो पण प्रेम ही गोष्ट असं एक पिन पॉइंट नाही करतायत की बाबा रिलेशनशिपच्या या स्टेजला मला प्रेम झालं असं. ऑफकोर्स कोणाला पिन पॉइंट नाही करतायत, पण कधी कधी झालेलं होतं ते रिअलाइज लेट झालं. असं रिअलाइज कसं झालं? तेच ते रिअलाइज कसं झालं? काही अशा गोष्टी घडल्या असतील होत होतो आणि असं कळतं ना की बाबा एक व्यक्ती आपल्यापासून आता लांब जाणार आहे. मुंबईत शिफ्टिंग होत होतं. एक पॉइंट आहे जेव्हा तो लांब जाणार असं आपल्याला रिअलाइज होतं की नाही ही व्यक्ती मला हवी आहे. सो ह्याला थोडं लवकर रिअलाइज झालं, लेट रिअलाइज झालं, फार लेटही नाही झालं. पण मग प्रपोज रिलेशनशिप सेटवर असताना सुरू झालं राईट? मुंबईत शिफ्ट झाल्यावर मग सेटवर माहिती होतं, कोणाला सांगितलं जेव्हा डेट करायला लागला सुरुवातीला? ऑफिशियली कोणाला आम्ही सांगितलं नव्हतं, कोणालाच माहिती. आम्ही एकमेकांना ऑफिशियली सांगितलं नव्हतं, पण सगळ्यांना माहिती होतं की हा हे आहेत एकत्र. नाही, उलट आमचं लग्नाचं आम्ही जेव्हा लोकांना सांगितलंय तेव्हा प्रत्येकाची रिएक्शन एकच होती. वी वर एक्सपेक्टिंग की त्या अरे काय बोलतो कोण योगिता, अरे यार सही नाही, त्यांचे रिएक्शन होतं माहिती होतं आम्हाला. सो वी वर लाईक आम्हालाच माहिती नव्हते, बाकी सगळ्यांना माहिती होतं. पण जेव्हा सिरियल सुरू होती जेन्युइनली तुमची, तेव्हा लोक तुम्हाला ॲज अ कपल म्हणूनच बघत आणि लोकांना सोशल मीडियावर हे सुरू होतं की हे खऱ्या आयुष्यात पण एकत्र यायला हवेत. पण जेव्हा तुम्हीच म्हणजे आता तुम्ही वाचलंच असेल कुठे ना कुठेतरी, आम्हाला तुम्हाला खऱ्या लोक कमेंटच करतात की खऱ्या आयुष्यात एकत्र बघायचं, ते तुम्हाला कधीच वाटलेलं की यस आम्ही खऱ्या आयुष्यात पण एकत्र येऊ आणि हे रिलेशनशिप एवढा पुढे जाईल लग्नापर्यंत, असं कधी वाटलं होतं का? कारण की जेव्हा रिलेशनशिपमध्ये आपण येतो तेव्हा डायरेक्ट लग्नाचा विचार तर आपण नक्कीच नाही करत, आपण डेटिंगच्या हिशोबाने जात असतो. तर ते कसं होतं? ही नेहमी बोलते मला ना वेळ नाही मिळायचा का एवढा विचार करायला मला तरी. आणि ही उलट नेहमी बोलते की लोकांनी मॅनिफेस्ट केलंय आमचं लग्न. हो हे खरं वाटतं मला, कारण माझ्या लाईफ मध्ये कुठेच इतक्या पटकन लग्नाचा काहीच प्लॅन नव्हता माझा. म्हणजे पुढच्या अजून 3 वर्षात लग्नाचा प्लॅन नव्हता, पण ते लिटरली असं घडत गेलं. आणि मी म्हणजे माझा इन जनरल डिसिजन मेकिंग ना खूप असं अनप्रेडिक्टेबल आहे की मी कदाचित लोकांना नाही वाटणार की मी ही कधी गोष्ट करेन, पण मी ती करेन, मला मूड होऊ शकतो करायचा, असं ते सगळं आहे. आणि सौरभ फार असा एकदम संस्कारी आणि अशी एकदम फॅमिली मॅन, त्यामुळे त्याला करायचं होतं लग्न, त्याचं आधीपासून होतं. सो हा इव्हेंच्युअली झाल्या सगळ्या गोष्टी, आम्हालाही नाही माहित कशा झाल्या. पण जेव्हा आता शूट करत असाल आणि कोणता एक रोमॅन्टिक सीन असेल, आम्ही बघितले खूप सारे रोमॅन्टिक सीन्स अजीब माझा गुंतलामध्ये, सो तेव्हा ते असं रिअलायझेशन काय झालं की हाच तो मुलगा आहे, हीच ती मुलगी आहे. सीन मध्ये नाही होतं रिअलाइज, कारण सीन मध्ये तुम्ही खूप वेगळ्या कॅरेक्टर, मी तर खूप कॉन्शियस. पण मग तुम्ही ते कॅरेक्टर जगताना स्वतःचं आयुष्य जगलात का कधी? नवरा बायकोचा कॅरेक्टर होतं तुमचं, ते त्या कॅरेक्टर मध्ये कधी जगलात का लग्नाच्या आधी? म्हणजे इट हेल्प्स ऑनेस्टली, कारण जर तुम्ही खऱ्या लाईफ मध्ये आयुष्यात डेट करत असाल आणि तुम्हाला रोमॅन्टिक सीन करायचं तर ते इझी होतं. कम्फर्ट लेवल कम्फर्ट लेवल खूप वेगळा होता आमचा. आणि फक्त रोमॅन्टिक सीन्सचं नाही, इन जनरल आमचा कम्फर्ट झोन जेव्हा बिकॉज आमची फ्रेंडशिप एवढी स्ट्रॉंग होती त्यामुळे आमचा तो कम्फर्ट झोन होता, आणि त्यामुळे
ते रोमॅन्टिक सीनला हेल्प करायचं, पण ते सीन करत असताना रिअलाइज होतं तर आय डोंट थिंक सो हे असं नाही होत. शक्य आणि आहे. मुळात उलट मी तर खूप कॉन्शियस व्हायचो. मला बऱ्याचदा असं व्हायचं की मला ते खूप असं डिफिकल्ट होऊन जायचं. कसं असतं मी काय नवीन पहिले होतं आणि त्याच्यामध्ये असं रोमॅन्टिक सीन वगैरे असं खूप विचार करून मग डिरेक्टर सांगायचे किंवा मग ते हळूहळू ते कम्फर्ट झोन वाढत गेलं. हळूहळू एकमेकांना आम्ही ओळखायला लागलो. हिचे इनपुट्स खूप छान असायचे त्यावेळेला की तू असं केल्यावरती चांगलं वाटेल किंवा तू हे कर ते कर. सो ते गिव्ह अँड टेकमुळे गोष्टी घडत गेल्या. कधी सेटवर इम्प्रेस करायला ट्राय केलं का, की डेट करताना सिक्रेट डेटिंग करताना ते एक वेगळंच फिलिंग असतं की सिक्रेटली डेटिंग करते आणि कोणाला माहीतच नाहीये, तर असं इम्प्रेस करायला स्टार्ट कधी केलंय का, की गुलाबात जाऊन ठेवलंय, हिच्यासाठी ठेवलंय किंवा कॉफीच मागवली आहे सिक्रेटली तिच्यासाठी, असं काही केलंय का? हे तर खूप काय काय केलेलं आहे. काय केलंय? खरंच जेन्युइनली किटकॅट देस. हो, तो मला किटकॅट आवडतो. तो खूप छोट्या छोट्या गोष्टी त्याच्या लक्षात राहतात. म्हणजे माझ्या प्लांट्सना मी नावं दिलेली होती, जे माझे मुंबईमध्ये होते. तर मी असं फोनवर एकदा बोलले होते की अरे डेव्हिड एका प्लांटचं नाव होतं आणि ते झालं, ते डेड झालं. सो अरे यार डेव्हिड केलं. सो नेक्स्ट डे मला एक सेम प्लांट आणून दिलं, त्याचं नाव तिचं असं हॅलो फ्रॉम डेव्हिड. अशा छोट्या छोट्या गोष्टी अशा बऱ्याच आहेत अगं. म्हणजे मला पिझ्झा आवडतो म्हणून घरी असं फुल मिरची लाईट्स लावून पिझ्झा, मला फ्रेंड्स बघायला आवडतं म्हणून समोर फ्रेंड्सचं फुल सेटिंग त्याने केलेली. मला किटकॅट आवडतात म्हणून सतत माझा मूड ऑफ असला की किटकॅट आणून जायचं. आणि अजूनही तू केलंस का याच्यासाठी काही? मी त्याच्या बर्थडेला गेलो होतो. माझा लाईक आत्ताचा जो माझा बर्थडे होता तो पूर्ण ह्याच्यामध्ये दिस वॉज अ बेस्ट. कारण मी आमचं मित्रांचं कसं असायचं, बेसिकली मुलांचं कसं असतं, मुलांचं कोणताही मुलगा तो असं बर्थडेला फुल प्लॅन करून आई मी सगळ्या मित्रांना पार्टी देणार आहे तू यायचा, आणि जो खास फोन करून इन्व्हाइट तर कधीच कोणता मुलगा करत नाही. ज्याचा बर्थडे असतो त्याला खूप असं मागे लागावं लागतं की बाबा प्लीज आम्हाला पार्टी देणार आहे की नाही बाई, पार्टी कधी, आणि तो मुलगा टांगच देतो युजली. तर माझ्यासाठी असं काही नव्हतं. आमचं प्रत्येक वेळेला म्हणजे मित्रांमध्येच असं असायचं, संध्याकाळी कुठे पार्टीला गेलो दॅट्स इट डन, त्याच्यानंतर काही नाही. तर माझं शूट सुरू होतं, माझं सुंदरीचं जेव्हा शूट सुरू होतं त्यावेळेला सुंदरीच ना, सुंदरीच माझं शूट सुरू होतं आणि त्यावेळेला मग हिने सांगितलेलं फोन करून वाटतं आधीच की प्लॅन आहे असा, ते सुट्टी पाहिजे, आणि मला माहितच नव्हतं हे सगळं. आणि माझं शूट लावलेलं आणि आय वॉज लाईक की नाही मला नाही जमणार आहे. त्यातल्या त्यात मी त्यांना रिक्वेस्ट करतो जरा लवकर सोडायचं वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी माझं शूट लावलं 16 तारखेला आणि सांगितलं मी प्रयत्न करतो. मी घरी आलो आणि मला हे माहिती होतं की हिने 12 वाजता पूर्ण सजवलं असणार. दॅट वॉज फॉर शुअर, कारण प्रत्येक जण करतो. तिथे गेलो, मी केक कट केला, माझे काही फ्रेंड्स आले होते, मजा वगैरे केली. बोलले उद्या तुला सुट्टी आहे. म्हटलं का नाही, कॉल टाइम आहे मला. नाही आपण उद्या डेला ऍडव्हेंचर्सला चाललो. वाव. आणि तिने मला त्यावेळेला, सो इट वॉज व्हेरी हॅपनिंग आणि खूप ऍडव्हेंचरस माझा बर्थडे. पण असं सेटवर असं कधी झालंय का की हे आणून ठेवलंय आणि बाकीच्या कोअॅक्टर्स विचारले हे कोणी दिलं ना, तू एवढी लाजतेस वगैरे का, किंवा आत्म लड्डू फुटल्या टाईप होता ना, असं कधी झालंय का? आमच्या को-ऍक्टर्स नाही, आम्ही को-ऍक्टर समोर तो येऊन असं मला किटकॅट वगैरे द्यायचा, मी तिथे सगळ्यांसमोर मी खुश व्हायचे. त्यामुळे ते सगळ्यांच्या समोर होतच आहे. आणि म्हणजे ते तर त्यावेळेला त्यांनी तुम्हाला येऊन विचारलं का कधी काय आहे तुमच्या दोघांना? नाही त्यांनाच माहित होतं की आहे, पण पुढे काय आहे काय नाही ते आम्हाला माहिती होतं. विचारायचं पण नाही. पण आमच्या बाकीच्या सगळ्या आर्टिस्टने एवढं नक्की माहिती की दॅट वी आर गुड फ्रेंड्स, ते त्यांना सगळ्यात आधी चांगलं माहिती होतं. पण असं कोणी येऊन सांगितलं की तुम्ही डेट केलं पाहिजे, तुम्ही एकदा प्रयत्न तर करून बघा, सांगितलं? कोणी सांगितलेलं? ऍक्च्युली आमचे जे को आर्टिस्ट होते ना, आम्ही सगळे एकत्र राहायचो, त्यामुळे त्यांना माहिती आहे मी डेट करतोय. सो ते काय आम्हाला सांगणार डेट करा. मग सारखं बोंबार्डिंग नाही करायची, लग्न कधी करताय, लग्न कधी करताय, लग्न कधी करताय. नाही आम्ही शुअर नव्हतो, आणि आम्ही शुअर नव्हतो की आम्ही कधी लग्न करणार. म्हणजे आमचंच काही नव्हतं तर ते काय आम्हाला विचारणार लग्न कधी करताय. सो प्रपोज कोणाला केलं? ऑफिशियली प्रपोज कोणाला केलं? अनऑफिशियल दोन्ही प्रपोज केले. ऑफिशियली कसं केलं ते सांग, आणि अनऑफिशियल पण कसं केलं ते सांग. अनऑफिशियल म्हणजे असं बोलता नाही, असं नाही. अनऑफिशियल मीला खूप आधीच विचारलेलं करूया का आपण लग्न. म्हणजे त्याने त्याच्या फिलिंग्स एक्सप्रेस करून तो मोकळा झाला की माझं असं आहे, आमचं की बघू काय कुठे जातंय हे. आणि मग त्यानंतर इव्हेंच्युअली आमचं ऍक्च्युअली ह्याने ऑफिशियल प्रपोज जे केलं ते लग्न ठरलेलं, आमचं डेट फिक्स झालेली आणि त्यानंतर केलेलं. ओके, म्हणजे लग्नाच्या काही दिवस आधी, काही महिने आधी केलेलं. तिला सरप्राईज दिलेलं. हा, आणि ते फुल वेल प्लॅन्ड. म्हणजे मी खरंच माझा एक फ्रेंड आहे फोटोग्राफर आहे तो, सो त्याचं झालं की चला आपण एक फोटोशूट करूया. सो मी म्हटलं, आणि मग नेक्स्ट डे बोलले की गेटवे ऑफ इंडिया
मला तिकडे एक बोट वगैरे आहे मित्राची, तिकडे करूया. सो आम्ही गेलो तिकडे गेले. आम्ही ड्रेस वगैरे प्रॉपर प्लॅन केलं. म्हणजे कॉस्ट्युम वगैरे वाटव म्हणजे कपडे नॉर्मल. त्याचं असं नव्हतं की काहीतरी घालून आली आणि प्रपोज केलं मग ती चिडचिड होईल. हो मुलींसाठी कपडे दिसणं किती इम्पॉर्टंट आहे त्याला व्यवस्थित माहिती आहे. त्याला मी एकदम कम्प्लिटली माहिती आहे. आणि मी असं बघते की बोट सजवली आहे आणि मागून सूर्य होता, मला दिसत नव्हता कोण आहे. एक मुलगा असा फुल बुके वगैरे घेऊन बलून्स वगैरे आहेत बोटला आणि म्हणलं ओके आहे कोणतरी. आणि मग ते बघितलं आणि बाजूला एक मुलगी पण होती. हा माझी बेस्ट फ्रेंड जी आहे ह्याने तिला पण बोलवलं होतं. अजून काही फ्रेंड्सना बोलवलं होतं पण ते येऊ शकले नाही. सो मला वाटलं कोणतरी कपल आहे बोटवरती. पण मला शिट्टी वाजवली आणि मला असं वाटलं की मला बोलवतोय हा. नंतर मी थोडी बोट जवळ गेला, मला कळलं की ओके हा सौरभ आहे आणि हे असं सगळं आहे. रडली वगैरे रडलेलीस वगैरे? नाही असं इमोशनल असं होतं ना थोडंसं. नाही ती इमोशनल होती. शी वॉज शॉक, शी वॉज व्हेरी सरप्राईज बेस, कारण की ते खूप छान प्लॅन आउट झालं. मला कळलं की हे प्रपोज करणार आहे. कारण की हिला हे माहिती, मी सकाळी शूटला गेलेलो त्यामुळे आमचे व्हिडिओ कॉल झाले जेव्हा आम्हाला वाटलं की हा शूटला आहे. तू इथे कसं काय? आता मी बोलले तुझ्याशी. पण खूप छान होतं ते. आणि आम्ही पूर्ण मुंबई बघितली रात्री. मला पिझ्झा आणि चीज केक आवडतं म्हणून त्याने तेही सगळं आणलं. पिझ्झा बघून मी रडले. सौरभ बघून पिझ्झा बघून रडली. तुम्हाला माझ्यासाठी पिझ्झा आणला. हो पिझ्झा प्रेम आहे. रिंग घेऊन गेलो. म्हणजे रिंग घेऊन गेलो. सो जीव माझा गुंतलावर जो आता अनऑफिशियल तर तुम्ही म्हणता की माहीतच होतं सगळ्यांना माहित होतं की तुम्ही डेट करता. पण ऑफिशियली जेव्हा आपण सांगतो तेव्हा एक सगळ्यांची एक्साइटमेंट वेगळी असते. तुम्ही लोकांना वाटतं की तुम्ही रिलेशनशिप मध्ये यावं, तेव्हा कसं होतं ते वातावरण जेव्हा तुम्ही डिक्लेअर केलं? खूप इट वॉज फन. आम्हाला ते सांगायला आम्ही जे आमचे जवळचे सांगितलं को ऍक्टर्सला, आमचे जवळचे होते. एकदा म्हणजे पहिलं ज्योती ताईला आम्ही सांगितलेलं, आमची ज्योती दाते. तिला बऱ्यापैकी माहित होतं आधीपासून. तिला तर आमच्याबद्दल सगळं माहिती होतं. पूर्ण प्रोसेस मध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्ड होती. आणि आय थिंक प्रतीक्षा आणि सुमित्रा ताईला मी तिकडे होते आणि ह्याला व्हिडिओ कॉलवर घेतलं. ही पागोड्याला गेलेले हे लोक पागोड्याला गेले आणि व्हिडिओ. आणि आमचं ऍक्च्युली ठरलं होतं की आपण सगळ्यांना असं जरा म्हणजे समोरासमोर रिॲक्शन समोरासमोर सांगता बऱ्याच लोकांना आलं नाही तर व्हिडिओ कॉलवरती सांगू आणि रिॲक्शन्स बघूया. त्यावेळेला हिने तिकडे राहून सांगितले प्लीज मला सांगू दे, मला सांगायचं त्यांना. तेव्हा तिने सांगितलं आणि एव्हरीवन वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे प्रतीक्षा तर नाचत होती. तिने तर फुल प्लॅन केलं. ते एक्सप्रेशन खूप इम्पॉर्टंट असतं आपल्यासाठी की कारण आम्ही दिवस रात्र एकत्र असायचो. ती फॅमिली बनलेली आणि त्यामुळे त्यांच्याशी खूप एक वेगळा बॉन्ड होता. आणि त्यांनी आमचं रिलेशनशिप लिटरली असं शून्यापासून बघितलं. आम्हाला आम्ही फ्रेंड्स कसे झालो मग सगळं ती प्रोसेस बघितली. बऱ्याच लोकांना तर आम्ही पत्रिका स्वतः जाऊन दिली. त्यावेळेला दे वर व्हेरी शॉक्ड. हे दोघं आम्ही बोलायचो की आम्ही कोल्हापूरला राहायचे तर आम्ही ठरवलं की जे कोल्हापूरला राहतात जे आपल्या टीम मध्ये होते त्यांना स्वतः जाऊन पत्रिका द्यायची. त्यावेळेला आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एव्हरीवन वॉज व्हेरी हॅपी. काही लोकांना असं होतं बघितलं मला माहिती होतं तुम्ही दोघं पत्रिका. डिरेक्टर होते दीपक नलावडे, त्यांना पण आम्ही असं फोनवर सांगितलं की मला माहित होतं. आणि ते हार्डली म्हणजे पहिले काही एपिसोड फक्त त्यांनी डिरेक्ट केलं. तेव्हा तर आमच्यात काही नव्हतं. आम्ही एक कम्फर्टेबल पण नव्हतो की बापरे कॅरेक्टर शो काय काय ह्या सगळ्यात होतं. तेव्हा त्यांना कळलेलं की आमचं लग्न. सो किती वर्ष डेट केलं? 2.5 वर्ष सिरियल चालली. एक दीड वर्ष डेट केलं. लिव्ह इन मध्ये वगैरे राहिलेला? नाही आम्ही लिव्ह इन मध्ये नव्हतो. प्रयत्न केलेला का? नाही आम्ही मुद्दाम नव्हतो लिव्ह इन मध्ये. कारण आम्हाला होतं की आम्ही राहिलेलो. कारण आताचे जे कपल आहे ते लिव्हिंग मध्ये राहणं जास्त प्रेफर करतात. कारण की एकदा टेस्ट करून बघूया की कसं जाते आणि मग लग्नाचा डिसिजन घेतो. तुमचं असं काही होतं की राहून बघूया, आम्ही प्रयत्न करून बघूया? जेव्हा कोल्हापूरमध्ये होतो ना तेव्हा म्हणजे आम्ही असायचो. आमचा तो मुलींचा फ्लॅट होता. सो सौरभ तिकडे अलाउडच नव्हतं. म्हणजे कोणताही मुलगा अलाउड नव्हता तिकडे. पण सौरभ राहायचा वेगळा. सो आम्ही लिव्ह इन मध्ये नाही राहिलो पण आम्ही खूप टाइम स्पेंड केला एकमेकांसोबत. सो ते बऱ्यापैकी लिव्हिंग सारखंच होतं. म्हणजे आम्ही सेटवर एकमेकांसोबत राहिलो तर आमचं ते घरी तर ते बऱ्यापैकी लिव्हिंग सेटवर एकमेकांना करणं अवघड असतं. आणि आम्ही लिटरली फक्त जे रूम वरती जायचो ते 6 तास झोपायला जायचो आपापल्या रूम वरती. आणि सकाळी आणि त्यात पण कसं असायचं की 10:30-11ला पॅकअप झालं, जेवून घरी गेलं, झोपल्यावरती परत 6-6:15ला उठायचंय. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम आम्ही शूट. आणि तेव्हा तर खूप हेक्टिक होतं. आउटडोर होतं, कोल्हापूर होतं, फॅमिली पासून लांब होतं, तर खूप हेक्टिक असायचं शूट. सो फ्रेंड्सचा किती सपोर्ट होता तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यामध्ये?
त्यांना काही जास्त करावंच लागलं नाही ते ऑटोमॅटिकली ते फक्त असे पाठी उभे राहून फक्त बघत होते. फिजिकली आमच्यापासून खूप लांब होते, सगळे मुंबईमध्ये होते, आम्ही दोघेच कोल्हापूरमध्ये होतो. पण हा माझ्या फ्रेंड्सचा बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट होती त्या सगळ्या. कारण मी लग्न ह्या गोष्टीला घेऊन खूप पॅनिक करायचं. त्यांनी माहित नाही, कारण ना मी माझ्या जवळपास ना इतके काही चांगले रिलेशनशिप सुद्धा पाहिलेत, पण आमची जनरेशन इन जनरल एक थोडी आहे म्हणजे मी माझ्याबद्दल म्हणजे मला ह्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण म्हणजे मला हे नव्हतं म्हणजे मी लग्नासाठी रेडी आहे का, मी कमिटमेंटसाठी मी कधीच घाबरले नाही आयुष्यात. पण मी लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे, तुमची फॅमिली इन्व्हॉल्ड असते, तुमचं पुढचं करिअर, त्याची फॅमिली, माझी फॅमिली. सो इन जनरल मी पॅनिक होते. पण मला ह्याच्यामुळे आणि माझ्या फ्रेंड्समुळे खूप त्यांचा खूप इमोशनल सपोर्ट होता. आणि बिकॉज सौरभ आणि त्याची फॅमिली ते सगळेच इतके असे छान आहेत ना की त्यांना बघून, त्यांना भेटल्यानंतर मला असं वाटलं की ओके आय कॅन डू दिस. पहिल्यांदा सौरभने तुला त्याच्या घरच्यांना कधी भेटवलं आणि तू सौरभला तुझ्या घरच्यांना कधी भेटवलं आणि कसं सांगितलं ओव्हरऑल रिलेशनशिप आणि लग्नाबद्दल? फॅमिलीला मी जेव्हा त्याच्या भेटले तेव्हा तर ते सेटवर आलेले, त्यामुळे आमचं कळलं होतं का? सिरियलच्या दरम्यान आमचं भेटणं, फॅमिलीचं भेटणं झालं होतं. म्हणजे इन जनरल की माझे आई बाबा कधी मला कोल्हापूरला भेटायला आले तेव्हा, आणि तोपर्यंत बरेच 150-200 एपिसोड झाले होते. तर त्यामुळे मग असं असायचं, अरे अच्छा हा कसं आहे, आणि त्यामुळे इट वॉज व्हेरी नोन, वी वर कम्फर्टेबल. हिच्या कधी मी गावी जत्रेला गेलोय तर ते खूप असं कम्फर्ट लेवल होता. पण जेव्हा घरच्यांना सांगितलं की तुम्ही डेट करताय किंवा रिलेशनशिप मध्ये लग्नाचा विचार करताय एकमेकांबद्दल, तेव्हा त्यांच्या रिॲक्शन काय होत्या? आणि तू योगिताला सून म्हणून घरात आणलं, तुझ्या आईची रिॲक्शन काय होती? मलाही नाही माहिती. मॉम वॉज लाईक, मी जेव्हा मम्मीला सांगितलं की असं असं आहे, ओके मग काय ठरवलंय, कधी करताय? माझं तेव्हा ऑलरेडी असं चाललेलं की लग्न करायचंच होतं. इव्हेंच्युअली माझं कधी करते, काय करते, कुठं राहते, गाव, आणखी वरच्यावर तर माहिती होतं की कशी आहे काय, ते सगळं त्याला माहितीच होतं. तर त्यावेळेला शी वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे हॅपी अजून ती एक्सप्रेस नव्हती झाली, पण तिचं होतं ठीक आहे बोलूया, मग भेटूया. मग नंतर मम्मी मागे लागली, कधी भेटायचंय, कधी भेटताय तुम्ही, भेटवायचं ना. आणि आम्ही अरे हा भेटू, थांबा भेटू. माझ्या घरचे ते मुलीच्या घरचे लग्न म्हणले की फार हे होतात की बापरे. पण हा ते खुश होते. आणि ते ऑलरेडी माझा भाऊ भेटलेला सौरभला, बहिणी नव्हत्या भेटल्या, आणि ते खूप खुश होते. म्हणजे त्यांना ऑलरेडी पसंत होता सौरभ. पण घरच्यांकडून कधी असं आलंय का की नाही मला तुमचे, म्हणजे जसं मी सेटवर जसं म्हणाले की तुम्ही एकत्र यायला हवं, तसं आई वडिलांनी किंवा भावाने किंवा कझन्सने असं कधी सांगितलं होतं का तुम्हाला तुम्ही लग्न विचारायचे सगळेच नाही, विचारायचं सगळं, तुम्ही डेट करताय ना, तुम्ही डेट, हे बरेच लोक विचारायचे. पण तेव्हा असं नव्हतं. म्हणजे आम्ही खूप छान फ्रेंड्स होतो, त्यामुळे ती कदाचित ती केमिस्ट्री स्क्रीनवरती दिसायची. माझ्या फॅमिलीने कधी नाही विचारलं. माझी फॅमिली, माझे बाबा किंवा माझा भाऊ, ह्यांनी ते सिरियल आय थिंक पाहिली पण नसेल. म्हणजे हार्डली त्यांनी युट्यूबवर काही एपिसोड्स पाहिलेत, कारण ते म्हणजे माझ्या घरी माझ्या बहिणी टेलिव्हिजन बघतात, बाबा नाही बघत, भाऊ पण ऑफिस आणि ते सगळं, त्यांच्या घरी केबल पण नाही, सो त्यांनी तशी सिरियलही फार बघितली नाही. आपण टेलिव्हिजन फार बघत नाहीत, त्यामुळे कधी करते हा. आणि हे प्रेशर माझ्या घरून कधीच नव्हतं की कर किंवा काही असं. हा, त्यामुळे नाही कधी कोणी विचारलं. पण आता मुलगी लग्नासाठी सांगते की हा माझा बॉयफ्रेंड आणि मला ह्याच्याशी लग्न करते, तर घरचं वातावरण एक वेगळं चेंज होतं, राईट? तर तुझ्या घरचं वातावरण कसं चेंज झालं? आई इमोशनल झाली का किंवा वडील इमोशनल झाले का? कारण की ते एक मुलगी जाणार आता, आणि तू म्हणतेस की तू रेडी नव्हतीस, तुझा लग्नाचा प्लॅन नव्हता एवढ्या लवकर, सो ते तू सांगितलंस की मला लग्न करायचं, तेव्हा ते घरचं वातावरण कसं होतं? माझे बाबा फार एक्सप्रेसिव्ह नाही, म्हणजे लगेच हो म्हटलं की विरोध झाला थोडासा असा काही? नाही होतं, लगेच होतं, कारण बऱ्यापैकी माहित होतं आणि नाही करायचं असं. आणि माझ्या घरचे फार चिल्लेत. आई नाहीये माझी, ती असती तरी खूप एक्साइटेड झाली असती. पण माझ्या बहिणी सगळे बिकॉज ऑलरेडी त्याला ओळखत होते, त्यामुळे. आणि जरी इमोशनल झाले असतील ना, तर ते एकमेकांसमोर आम्ही होत नाही इमोशनल, म्हणजे तो आमचा फॅमिली प्रॉब्लेम आहे. आणि एकमेकांसमोर फार इमोशनल झालंय. आणि हा, माझे बाबा असे खूप चिल डॅड आहेत अगं, म्हणजे अच्छा ह्याच्याशी करायचंय का, ओके. गाव काही दिवसांनी मग त्याचं गाव कोणतं, काय करतो, आई वडील काय, हा बस. बाकी माझा भाऊ तसं होतं की तू शुअर आहेस ना, ओके डन. मग 2 फॅमिलीज कशा भेटल्या मग?
ह्याचे आई वडील तुझे वडील असे 2 फॅमिलीज कशा भेटल्या आम्ही म्हणजे असं झालं का काहीतरी प्लॅनिंग डिनरचा प्लॅन लंच आम्ही लंच प्लॅन केलेला आम्ही लंच प्लॅन केला म्हणजे जस्ट आमचं असं ठरलं की आता भेटायचंच आहे तर आम्हाला त्याचं खूप ऑकवर्ड नको होतं की हा बाबा मी हिच्या घरी जाणार भेटणार किंवा काय सो वी प्लॅन्ड अ गुड लंच प्लॅन केला आम्ही मस्त का छान लंच केला फक्त नॉर्मल हाय हॅलो झालं ओळखी वगैरे झालं दॅट वॉज ऑल म्हणजे असं काही मेजर असं हे नव्हतं मग बघूया आपण ठरवूया की आम्ही आमच्या गुरुजींना विचारतो ते सिम्पल तेवढंच सो लग्नाची तयारी आणि लग्न आता झाले 4 महिने पाठी नेते परत तुम्हाला लग्नाची तयारी आणि तुम्ही तुमच्या लग्नाचे व्हिडिओ पण आम्ही खूप सुंदर आणि खूप भारी होते तुझी एंट्री वगैरे सो तुम्हाला ते ओव्हरऑल सांगा तयारी कशी होती लग्न कसं झालं लोकेशन खूप सुंदर होतं लोकेशन कसं चूज केलं तयारीच्या बाबतीत योगिता खूप छान सांगू शकते तेव्हा योगिताने खूप एन्जॉय केलं असं काहीतरी म्हणजे ऑफकोर्स बऱ्याच लोकांची इन्व्हॉल्वमेंट होती ते एकटं कोणीच हे करू नाही शकत पण सौरभचं तेव्हा काम होतं आणि बिकॉज त्याने काम घेतलेलं सो दोघांपैकी एकाने फ्री राहणं गरजेचं होतं आणि बऱ्यापैकी मेजर डिसिजन्स आम्हीच घेतलेले आमची मॅनेजर आहे तेजस्वी खोत तिचा बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट होती सगळ्या गोष्टींमध्ये बरेच कपड्यांच्या बाबतीत आम्ही सगळं तिच्यावरती अवलंबून होतं बिकॉज पण तुझं सगळ्यात स्पेसिफिक होतं का म्हणजे तू नऊवारी घातलेलीस पण तुझं असं काही स्पेसिफिक होतं का की मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे हेच पाहिजे लग्नातला जी नऊवारी होती ती स्पेसिफिक होती फक्त मला ऍक्च्युली आईचा शालू नेसायचं होतं पण ती साडी विरल्यामुळे ती मला नेसता नाही आली सो मी तेजस्वीला सांगितलं की तसं सेम शालू मला बनवून दे सो तिने तशी सेम टू सेम नवारी बनवली आणि आईचा शालू मी फुलांची जी चादर होती त्यामध्ये आईचा शालू वर त्या फुलांच्या चादरमध्ये त्यामुळे तू बघाल सेम साडी बनवलेली आणि तेजस्वीने अगदी म्हणजे कलर आणि सगळं बऱ्यापैकी तिने मॅच करून आम्ही खूप शॉर्ट नोटीस वरती प्लॅन केल्यामुळे ना आमच्या हातात 3-4 महिनेच होते टू फाइंड अ व्हेन्यू नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास 2-3-4 महिने होते हातामध्ये आणि आम्हाला प्लॅन करायचं होता व्हेन्यू मी व्हेन्यू खूप बघितले खूप आणि एवढ्या शॉर्ट नोटीस वरती व्हेन्यू मिळणं इज लाईक व्हेरी डिफिकल्ट पण लकीली मग आम्हाला ग्रीन व्हॅली रिसॉर्ट आम्ही पहिला का दुसराच बघितलेला ना पहिला का दुसराच बघितलेला आय गेस पहिलाच आपला टॉप फर्स्ट आम्ही त्यानंतर आम्ही बरेच लोकेशन भिवंडी सगळे फिरलो आम्ही लोणावळ्यापर्यंत जाऊन आलो पण आम्हाला असं मनासारखा मिळतच नव्हतं कुठे पण जेव्हा आम्ही गोल्डन व्हॅलीला बघितलं इट वॉज आणि आम्हाला माहितीही नव्हतं आम्ही फक्त आता हा इथे हे करूया तिथे ते करूया बट इट वॉज फन डेस्टिनेशन पिकनिक होती की ते हेक्टिक जे कसं ना तो स्ट्रेस अजिबात नव्हता आमच्या वेडिंग मध्ये हे आम्ही पण बोलतो आणि आमच्या लग्नात जे लोक आलेले ते म्हणतात कारण तो 3 दिवसांचा एक छान असा इव्हेंट होता पिकनिक होती ती हा आम्ही आमचे मोजके घरचे घेऊन त्या रिसॉर्टवर गेलेलो आणि 1 दिवसाचा मध्ये गॅप होता त्यात मध्ये फुल स्विमिंग पूल मध्ये वगैरे माझी सासू मेहंदी चुडा घालून मी स्विमिंग पूल मध्ये होते क्लोरीनच्या पाण्यात आणि नेक्स्ट डे लग्न असं वाटत होतं हळद आणि संगीत झाल्यानंतर असं वाटतं की झालंय आता सगळं लग्न उद्या नेक्स्ट डे लग्न आहे कोणालाही हे होत नव्हतं की असं वाटतं की झालंय सगळं स्पा वगैरे घेतलंय हो खरंच मला खरंच असं वाटतं की हे लग्न एकदम रिलॅक्स होतं सगळं हा इतकं सॉर्टेड इतकं रिलॅक्स असलं ना तर ते नवरा नवरी ते पण एन्जॉय करू शकते पण तुझ्या मनात असं काय धाकधूक सुरू होते का तर लग्न होते दुसऱ्या घरात जाते म्हणजे शेवटी आपलं घर सोडून मुलगी दुसऱ्यांच्या घरात जाते ती तयारी मनाची तयारी होणं थोडंसं डिफिकल्ट असतं मुलीचं तुझं कसं चालू होतं मनात मला वाटलेलं की सोपं असेल जेन्युइनली मी कारण ह्याच्या घरी बऱ्यापैकी मी 1-2दा राहून गेले होते पण जेव्हा ऍक्च्युअली तुम्ही जाता ना त्यानंतर ते डिफिकल्ट होतं म्हणजे डिफिकल्ट नाही म्हणणार मी पण मी ते आपल्या डोक्यात असतं ना की अरे आपण कोणाच्या तरी घरी आहोत मग आपण हे नाही केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे त्याच्या मॉमलेट आहे स्वतःला रेस्ट्रिक्ट करतो थोडं हा ते खूप डोके खूप चिल आहेत म्हणजे कोणत्याच गोष्टीचं काही बंधन नाही काही नाही पण आपल्या एक डोक्यात विचार चालू असतो की अरे मी हे केलं तर मी लेट उठले तर काय किंवा काही पण ते आपलं असतं ते आपल्या डोक्यातलं भूत असतं त्याचा आजूबाजूच्या लोकांशी काही संबंध नसतो म्हणजे जेव्हा एका पॉईंट ना तुम्ही कम्फर्टेबल होता त्यानंतर मग इझी होतं सौरभच्या घरी तुझं वेलकम कसं झालं आता सून म्हणून कसं झालं बघा म्हणजे मी लग्नानंतर ती रात्री फुल मोठी एक वरात होती मी पूर्ण दिवस उभे राहून फायरवर्क्स वगैरे आणि त्यांचं ते एंट्रन्स वगैरे त्यांनी आणि माझं असं होतं की मम्मीला मम्मी वरात नाही वरात तर पाहिजे माझी मम्मी खूप अशी पुढे होती वरातीसाठी आणि मी काकूंना इतकं नाचताना कधी व्हायलेलं आम्ही असं की ह्या थकल्या कशा नाहीये आम्ही एवढे थकलोय आणि त्या आता तयारी पण करत होत्या आणि त्यांची धावपळ होती सगळं होतं हो आणि त्या अशा फुल दिलखुलासपणे अशा नाचत होत्या
आणि खूप छान खूप सुंदर मग शेवटी उलट मग ही मला एक सर अजून किती वेळ अजून आणि मग मित्र जातच नव्हते नाही नाचायचं नाही नाचायचं शेवटी त्याला म्हणून अरे बस जा बस झालं आमची हालत खूप वाईट झाली. हो. तर आता सून म्हणून घरात जातेस, काय फिलिंग्स होत्या आणि जबाबदारी आल्यासारखं वाटलं काय? म्हणजे आपण जेव्हा आपल्या आईच्या घरी असतो तर एक चल जाऊ दे असा टाईप्स असतं, पण जेव्हा सून म्हणून घरी जातो एक जबाबदारी घेऊन जातो आपण सून म्हणून, सो ते एक जबाबदारी आल्यासारखं वाटलं का? आणि लग्नानंतरचा दुसऱ्या दिवशीचा दिवस तुझा कसा होता? दुसऱ्या दिवशी दिवस छान होता. मी उठले, मी काहीतरी ब्रेकफास्ट बनवला होता, पोहे बनवले होते आय गेस. हा, सो पोहे बनवले. त्यानंतर मग आम्ही सिद्धिविनायकला गेलेलो, सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं आणि घरी आलो. जबाबदारी म्हणशील तर ऑफकोर्स एक बॅक ऑफ द माइंड तुमच्या असतं, पण जर तुमच्या आजूबाजूला सगळे तुम्हाला सांभाळून घेणारे असतील तर मग ते बर्डन नाही फील होतं. म्हणजे ती जबाबदारी ती कशी छान हवीशी वाटणारी एक जबाबदारी जी असते ना, अजूनपर्यंत तसंच वाटतंय? हा, अजूनपर्यंत तसंच आहे. कारण त्याचे मॉमडॅड खरंच खूप म्हणजे असं जसं ह्याला वागवतात तसंच मला असं म्हणजे सून आहे तर असं काही वेगळं असं काही मुलीसारखंच. हा, मुलीसारखंच. हा, अजून तरी मॉम हिच्या खूप जास्त क्लोज आहे, प्रचंड. या दोघांची जी केमिस्ट्री जेव्हा मी बघतो ना. तुझ्याबद्दल बोलतात? हो, करतात तुला? हो, आम्ही फुल गॉसिप चालू होतं दोघांचं. काकू मला सांगा असं ह्याच्या काय काय करामती लहानपणीच्या. म्हणजे मजा येते. एकूण संसार तुम्ही 4 महिने एन्जॉय करताय खूप. सो लग्नानंतर घरात गेली, सौरभसाठी कोणता नवीन पदार्थ जो पहिल्यांदा तुझ्या हाताने बनवायला खायला दिलास? जेवण बनवता येतं ना तुला? अरे काय बनवते योगिता बेस्ट? सगळं काही योगिता खूप. मला माझा बेस्ट आवडलेला पदार्थ मला वरण हे मी बेस्ट बनवते असं मला वाटतं. तुला काय आवडतं? मला एखादा पदार्थ? मला असा एक पदार्थच हवा असं नसतं काय की म्हणजे मला हे नॉनव्हेजच हवंय किंवा व्हेजच हवंय. मला कापं खूप आवडतात, बटाट्याची कापं, जे आमच्या घरात आमचं म्हणजे रोज असतात. म्हणजे ताकाची कढी जी असते, जी काही लोकांकडे फक्त आठवड्यात 2 आठवड्यात एकदा किंवा अशी म्हणजे, आमच्या घरी 28-27 दिवस असते. नाही आमच्याकडे कायम कढी असते, कायम रोज डेली. तर त्यामुळे ह्या अशा व्हेज गोष्टी मला प्रचंड आवडतात. आणि योगिता कुक्स अमेझिंग फूड, म्हणजे ते थाय करी पासून खूप सुंदर कुक करते. सुगरण बायको भेटली. अरे नवसच केलं होतं. काही डिशेस आहेत मी खरं सुगरण वगैरे नाही म्हणणार, कारण खरंच नाहीये तसं. हा, कधी एखादा पदार्थ चांगला बनून जातो, कधी तोच पदार्थ दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळा बनतो. पण आम्हाला बेसिक जेवण वरण भात चपाती पोहे दोघांना खूप आवडते. तू कुक करतो? हो. काय कुक केलं योगितासाठी आता एवढ्या महिन्यात? पिठी भात तो तुलाच विचारतो काय बनवलं. मी बऱ्याचदा करतो. मी असं मेजर असं मोठं कधी काय बनवलं. कोल्हापूरला असताना तो असं मला हाफ फ्राय फार आवडतं, ब्रेड आणि ऑमलेट हाफ फ्राय, तर ते माझ्यासाठी तो बनवायचा. तो बऱ्यापैकी रेग्युलर बनवता फुल बेड टी असते तसा बेड ब्रेकफास्ट करायचो आम्ही. सो ते तो खूप छान बनवतो. तो मॅगी, पिठी भात, मॅगी सगळेच छान बनवतो. नाही मॅगी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. मला एक्सपेरिमेंट करायला मॅगीची एक सांग तुझी रेसिपी. मला अंडा मॅगी आवडते. मला एकदा चिकन मॅगी बनवलेली. मॅगीचे प्रकार ट्राय करता बेसिकली. पिठी भात त्याने छान बनवला, पिठी भात, बटाट्याची कापं, उसळी. जेवायला बोलवा आम्हाला काहीतरी घरी. सो लग्नाला 4 महिने झाले, काही नवीन गोष्टी कळल्यात का एकमेकांबद्दल? जसं तू स्टार्टिंगलाच मला म्हणालीस की आम्ही रोज काही ना काहीतरी नवीन गोष्टी कळतोय, किंवा घरात आल्यावर जेव्हा 24 तास एकत्र राहतो तेव्हा काही ना काहीतरी एक सवय कळते की नाही हा असाच आहे, टॉवेल इथे ठेवतो ते इथेच ठेवतो, कपडे इथे टाकून ठेवतो ते इथेच असं काही होतं का? कळलं का काही? मग तुझी चिडचिड होते? हा, थोडी फार अशी नाही, खूप अशी नाही होत. पण तो म्हणजे त्याचं असं की ओके ठेवलंय तर सांगितलं ना की ते बाबा ते ठेवायचं तर तो थोडा वेळ ठेवतो. पण ते ठीक आहे. ते आय थिंक मुलांमध्येच नाही, मुलींमध्येही असतं. ते ऐक, रोजची एक सवय झालेली असते ना. आधी जेव्हा आम्ही एकटे आमच्या रूम मध्ये एकटे असायचो, असं पुसायचं ठेवून तिथून घेऊन निघून गेलो. तो त्याच्या आई वडिलांच्या घरी असल्यामुळे रिलॅक्स. म्हणजे मला जेव्हा ते मम्मी अगोदर जेव्हा अशी बोलायची ना मला की
हे आता नाही, जेव्हा लग्न होईल आणि बायको होईल ना तेव्हा. तेव्हा तुला कळेल. म्हणजे मी ते अशी कदाचित आता kitchen हळूहळू मध्ये गेली कळतंय, अच्छा हा इथे दरवाजावर अडकवायचं नसतं. म्हणजे आता होतंय त्या सौरभचं हो, असं होतं. आणि त्याचं होतं की मी जर गेले ना किचन मध्ये तसं थोड्या वेळाने असं येतो की मी काय म्हणजे तो रील खरा असं- आहे जो असं मध्ये व्हायरल आजूबाजूला हो आजूबाजूला असं ते भिनभिनत असतं ना भुंग्यासारखे असा तो असतो. म्हणजे ते मी जर कधी काय बनवलं ना तर तो येऊन भांडी घासणार आणि नाही, आम्ही तर बॅलन्स होईल. actually- आम्ही ती कामं खूप वाटून घेतली की समजा एकाने कुक केलं तर दुसरा भांडी घासेल, किंवा मग मी असं काहीतरी केलं असेल किंवा काय नाही तर मग आणि हे आय गेस हे त्याच्या फॅमिलीमधून येतं कारण त्याच्या घरी पण असं मम्मीने जर जेवण बनवलं आणि कामं हे वाटून हेच घेतली असतं. जातात घरात. माझ्या पाहिलंय घरामध्ये की- पप्पा म्हणजे सगळी कामं करतात, जेवण बनवण्यापासून ते आणि भांडी खूप छान घासत. जेवण बनवतात ते. वाव. खूपच छान. त्यामुळे ते बघितले मी, ते मी बघत बघतच आलोय, त्यामुळे ते आमचं आता ते खूप automatically छान आलेलं झाली आहे आहे. ती गोष्ट, ती बॅलन्स झाली आहे. सो योगिता मालवणी शिकली आहेस का? आता तू मालवणी कुटुंबामध्ये आली आहेस, सो शिकली आहेस का मालवणी? मी एका कॅरेक्टर साठी शिकत होते पण मध्ये जरा सुटलं आणि, हा तेव्हा पण मी character सौरभने आता 4 महिन्यात तुला शिकवलं का? किंवा 2-2.5 वर्ष जेव्हा तुम्ही डेट करत होतात तेव्हा शिकवलंय का? नाही तू हे बोल. नाही आता येऊ. थोडं येतं? कॅरेक्टर साठी नाही ग मला असं मी फक्त तो काय बोलतो ते मी रिपीट करू शकते म्हणजे असं मी स्वतःहून वाक्य फॉर्म नाही आय लव्ह यू बोलून दाखव त्याला मालवणीमध्ये. त्याचं काय असतं, नाही त्याचं असं वेगळं काय काय नसतं, नसतं? काय नाही असं वेगळं काय नसतं. म्हणजे काहीतरी असं प्रेम व्यक्त करून दाखव मालवणीमध्ये. काहीतरी असेल ना? माझं तुझ्यावर लई प्रेम असा नाही नाही. माझं प्रेम आहे हे तुझ्यावर, चुकीचं माझा प्रेम प्रेम आहे आहे, तुझ्यावर. माझा प्रेम आहे तुझ्यावर, अजून काय असं वेगळं काय नाही. असं आय लव्ह यू वगैरे आमच्या पहिले शिव्या खय चाललं तुला काय या? ती एकदम मधाळ आणि अशी गोड, म्हणजे त्या शिव्या दिल्यावरती पण असं वाटत वाटलं, पण अरे नाही त्या यार शिव्या काय मारामारी करू. पण आम्हाला मजा, मग तू देतोस तिला मालवणीमध्ये असं काय बोलतोस आणि तिला ते कळत नाही आम्ही बऱ्याच जेव्हा ती जर सांगत होती की ते कॅरेक्टरसाठी जेव्हा ती काम करत होती त्यावर आम्ही बऱ्याचदा मालवणी हिनेच ठरवलेलं आपण उद्यापासून मालवणीमध्ये बोलायचं, मग काय ना काहीतरी असं तुटक विचारायचं, तुका पाणी हवा असा. कुठेही टोन पण एक वेगळा असतो ना मालवणी. ती बेसिकली लोकांचं कसं असतं की एका शब्दाच्या मागे सा हे लावलं की तो मालवणी झाला, पण असं नसतो. आणि ऍक्च्युली ती खेळ आहे मालवणीमध्ये, ते बघते ना खोय अरे इलय थांब काय नाही ऍक्च्युली इंटरव्ह्यू मालवणीमध्ये व्हायला हवा होता. अरे बापरे माझं माईक काढून घ्या. सो हनीमूनला तुम्ही थायलंडला गेलेलात राईट? थायलंडच का प्लॅन केलेलं का नाही? काहीच थायलंड नाही, ते सरप्राईज होतं त्याच्या मॉमला. आम्हाला माहिती नव्हतं. अच्छा सरप्राईज दिलेलं. हो आमचा प्लॅन चाललेला, मी एकदम मम्मीला फक्त मला हिला सरप्राईज द्यायचं होतं आणि मला एक असे एलिफंट सेंच्युरी प्लॅन करत होतो मी हिच्यासाठी, तर हिला हत्ती खूप आवडतात. तर मग मी थोडा सहज एकदा बोललेलो की थायलंडला हत्तींचं वगैरे खूप छान आहे मम्मी, जर आपण इन्क्वायरी करूया वगैरे. म्हटलं ठीक आहे. आणि मी एकाशी इन्क्वायरी केली तोपर्यंत कळलं की जसं आमचं ठरलं की खूप शॉर्ट नोटीस होतं, त्यामुळे त्या सगळ्या डेट्स, आणि ऑब्व्हियसली आपण मुहूर्त बघून लग्न करतो तर त्यावर बरीच लग्न असतात, त्या पिरियडमध्ये सगळंच फुल होऊन जातं आणि ते फुल झालं होतं. त्या पिरियड पण तसा हो आणि ते खूप फुल झालं होतं, मग आमच्याकडे काही प्लॅन नव्हता. तर मी खूप टेंटेटिव्ह होतो घेऊन की मी हिला ॲट द एंड मनालीला घेऊन जाईल, कारण की मनाली एक अशी जागा आहे जिथे मी खूप कम्फर्टेबल आहे, मी खूप वेळा गेलोय तिथे. तर माझ्या डोक्यात मनाली 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 सगळं सुरू होतं. आणि माझी मम्मी वॉज लाईक नाही आपण काहीतरी करू आपण, तू सांग मला काय हे ते. म्हटलं जाऊ दे, एकदा लग्न होऊ दे मग बघू. आपलं लग्न झालं आणि आम्ही लग्नाच्या दिवशीच त्यांनी आम्हाला तिकीट्स आणि ते सगळं असं म्हणजे जस्ट म्हणजे आमचं लग्न झालं, मी निघणार आणि वॉज लाईक एक मिनिट आमच्याकडून हे गिफ्ट आहे, हे गिफ्ट. थायलंड. हो आणि सगळं केलं, बाकी काय 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 नाही ते बघून घ्या, कुठे जाणार आहेत काय आम्हाला काही माहित नाही, सॉर्टेड होतं ते. सो आता योगिता तुझं गाव कोणतं आहे? सातारा. आणि हा कोल्हापूर. नाही मी मालवण कोकणात, कोकणात. प्रॉपर कोकणात. सो ते खाण्यापिण्याच्या पद्धती चेंज झाल्या असतील, तू ह्याच्या कुटुंबामध्ये खाण्यामध्ये थोडीशी कम्फर्टेबल झालीस का? किंवा ह्याला तुझं खाणं साताऱ्याकडचं खाणं जेवण दिलेस का जेवायला? तो माझ्या गावी आला होता यात्रेला आणि आमच्याकडे असं मटणाचं फार असं कल्चर एकदम प्रॉपर, म्हणजे यात्रेला असं एक दिवस मटणाचं असतो आणि फार मला आवडतं. मला हिच्यामुळे मटण खायची सवय लागली. पण मी कमी केले आणि ह्याचं वाटलं. सो हा ह्याने ते खाल्लेलं आणि असं फुल झणझणीत तिखट वगैरे असतं आमच्याकडचं जेवण. आणि यांच्याकडे नसतं ऍक्च्युली तिखट, कमी तिखट, खोबऱ्याचं वाटण असतं. नाही तिखट माझ्या घरात तेवढं असतं, फक्त एवढंच की वाटण जास्त असतं. हा वाटण जास्त असतं आणि सगळं. आणि ह्यांच्याकडे जो बटाट्याची कापा हा जो पदार्थ बनवतो तो मी माझ्या घरी कधी खाल्ला आणि
मी त्याच्याशी इंट्रोड्यूस नव्हते झाले ते बरं होतं. ते जेव्हापासून मी ते खाल्लंय ना यार, ते बटाट्याची कापा रोज म्हणतात की मी कसा बटाटा खाऊ रोज. आणि ते इतकं इररेझिस्टेबल आहे ना ते. अगं त्याचा तो जो काही वास दरवळतो ना घरात, आणि त्याच्या आईला मी ब्लेम करते असं, म्हणजे मी जर वजन वाढलं तुमच्यावर तो आरोप. सासू खूप खाऊ घालते लाडाने. हो हो. कसं आहे सासू सासरे? अरे खूप खूप ते छान आहेत. आणि असे एकदम तुला वाटणार नाही की ती जनरेशन अशी असू शकते. ते इतके प्रेमळ आहेत, इतके चिल आहेत. मम्मी तितकीच स्ट्रॉंग आहे. आणि म्हणजे त्यांना बघून कदाचित असं वाटेल की बापरे ही ह्याच्या डेंजर वाटतात, पण त्या अगदी उलट आहेत. म्हणजे नारळाचं बोलतो ना की वरून असं कडक वाटतं आणि आतून खूप सॉफ्ट आहे, तशाच आहेत त्या. आणि सासूने कधी कौतुक केलं एखादा पदार्थ बनवलायस आणि म्हणजे काय बनवलंयस? मी जसं म्हटलं की वरण बनवलं होतं मी, आणि पप्पांना फार आवडलं होतं ते, त्या बोललेल्या. परत त्यांचा बर्थडे होता आता. झालं जिंकली मी सासू सासऱ्यांना. असं काय झालं? नाही असं नाही काही होत. असं होतं काय मी जिंकले बाबा. म्हणजे हा त्याच्या खुश बर्थडेला केलं. त्याच्या बर्थडेला मी जेव्हा घरी गेले होते ना, आणि तेव्हा घरी सगळं माहित होतं आमचं. मी घरी गेले असं डेकोरेट वगैरे केलेलं. आणि तेव्हा त्याचे मित्र असे होते की हा काका आम्हाला नाही कधी असं करू दिलं तुम्ही. आणि तेव्हा पप्पा असं काहीतरी बोललेले की अरे योगिता आली आणि तिने मन जिंकलं आणि असं काहीतरी ते बोललेले. तेव्हा माझं असं झालं सो असे छान आहेत ते. झालं यांचं आता लव्ह स्टोरी. म्हणजे ऑलमोस्ट 4 महिने झाले. मला अख्खा 4 महिन्यांनी बोलून दाखवलाय. सो तो शेवटचा उखाणा बोलून दाखवाल एक. अरे यार, इथूनच सुरुवात होते. सगळं शोधावं लागेल परत. थांब, माझं तर तो एकच येतो. त्यानंतर मी किती प्रयत्न केले मग सुचलेच नाही. लग्नाला कोणते घेतले होते? ते आता बघा शोधते. ते पण नाही आठवते. लग्नातले तर लग्नातले उखाणे कसे असतात माहिती आहे? इकडे सांगतो. असे टाईप. हा तसंच येते. तिथे कुठलाच मुलगा तयार नसतो. म्हणजे कोणताच मुलगा असा पाठांतर वगैरे नव्हते केले का? मी हा उखाणा इथे बोल, हा उखाणा काय नाही. कुठला मुलगा फोनमध्ये बघून बोललेलो आम्ही उखाणा. अखेर जीवनसाथीच्या शोधाचा प्रवास माझा संपला, सौरभचं नाव घेते जीव माझा गुंतला. ते ती बघूनच बोलली. मी लग्न ह्याचा मालवणी उखाण्याचा आपण वेट करूया. काय होतं काय शेजारच्यांच्या कलमाक लागलो आंबोजून, शेजारच्यांच्या कलमाक लागलो आंबोजून, चव्हाणांच्या चेडवाक केले चौगुल्यांची सून. मस्त. सो कॉंग्रॅच्युलेशन. आता तुम्ही घर घेतलं. परवाच आम्ही फोटोज बघितले, तुमचं घर झालंय. सो डोंबिवलीवरून पवईला शिफ्ट होणं कसं, म्हणजे कसं वाटलं? मी आता कालच याला सांगतो. ती काय स्टोरी आहे? म्हणजे घर घेण्याचं, पवईत घर घ्यायचं कसं ठरलं? नाही ऍक्च्युली घर होतं ऑलरेडी. त्याच्या मॉम डॅडचं ऑलरेडी, म्हणजे त्याच्या फॅमिलीचं ऑलरेडी होतं. पण तिकडे टेनंट होते आणि मध्ये खूपच असं जुन्या पद्धतीचं सगळं होतं. सो आम्ही ते फक्त रेनोव्हेट केलं पूर्ण. आणि मग आता मी परवा तिकडे शिफ्ट झालो. आणि मी खूप लहान असताना पवईला एकदा अशी आले होते कंपनीच्या एका पार्टीसाठी भावाच्या. आणि लहान होते मी तेव्हा, असे टीनेजर वगैरे होते. तेव्हा मी असं होते की अरे किती छान आहे, मला इथे राहायला आवडेल. आणि मी आम्ही डेट करत असताना असं बोललेलं की अरे मला ना पवईला घर घ्यायचंय. आणि इव्हेंच्युअली तेव्हा जसा तो फ्लर्टवाल्या झोनमध्ये, तेव्हा असं की माझं तर घर आहे ऑलरेडी पवईमध्ये. अरे गुड फॉर यू. आणि मी त्याला थांबले. आणि खरंच आपण एक्झॅक्टली त्याच घरी शिफ्ट करतोय. सो ते दोघांसाठी आमच्यासाठी खूप असं स्पेशल होतं. कारण एक स्वतःचा संसार म्हणण्यापेक्षा स्वतःचं घर असतं ना, जे आपण आपल्या मनाप्रमाणे सजवतो. छोटी गोष्ट, भिंतींचा कलर, कार्पेटचा कलर काय असला पाहिजे. सगळं ठरवलंय का घरात? आता तुम्ही सगळं केलं प्रॉपर? नाही, चालू आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी सुरू आहेत. कारण आता जेव्हा शिफ्ट झालोय तेव्हा एक आता हा बाबा ह्या कॉर्नरला आपण काहीतरी आता गोष्ट बघूया, आपण इथे याच्यासाठी काहीतरी करूया. आज आम्ही असे 2 प्लांट्स आणले आणि मला इतकं छान वाटलं. आम्ही त्याने नावं दिलेत. मी माझ्या प्लांट्सना नावं द्यायचं. आणि आज आम्ही मॉन्स्टेराचं नाव ठेवलंय मोगली आणि तुळजाचं नाव ठेवलंय राधा. असे मी 2 प्लांट्स आणलेत. खूप मस्त, खूप मस्त, खूप छान वाटलं तुमची लव्ह स्टोरी ऐकून. आता आपण गेमकडे वळूया थोडंसं. सो हा एक गेम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात ॲरो. तर मी काही प्रश्न विचारणार आहे. जो कोणी असेल त्याच्याकडे ॲरो करायचा. स्वतःकडे असेल तर स्वतःकडे करायचा, ह्याच्याकडे असेल ते. ठीक आहे. पहिला प्रश्न आहे. माझ्याचकडे करा. हु इज मोर प्रोटेक्टिव्ह? सौरभ. कोण आपले फिलिंग इझिली एक्सप्रेस नाही करत? योगिता. का बरं योगिता? अगं तो फॅमिली प्रॉब्लेम. फॅमिली प्रॉब्लेम ती मगाशी बोलली. मी असे सगळे
सगळेच असे ऑकवर्ड असे 4 कोपऱ्याचं 4 रडणारे असे होता मी असे. हा तो आणि फार ते डिफिकल्टच आहे आम्हा सगळ्यांसाठीच. आणि जे असतात ना असे त्यांनाच माहिती की ते किती अवघड असतं. सर्वात जास्त आय लव्ह यू कोण म्हणतं? हा ऍक्च्युली हे दोघं म्हणतात. हो. स्वतःवरच. आर्ग्युमेंट कोण सुरू करतं छोट्या छोट्या गोष्टींवर? योगिता. आर्ग्युमेंट असं नसतं. पण छोट्या छोट्या गोष्टी असतात. छोटे नसतात. तुझ्या मनात ती रिॲक्ट व्हायला लागली आहे ना. ती पटकन बोलून टाकते. जितके पण आर्ग्युमेंट झाले असतील त्यामध्ये कोणाची बाजू नेहमी बरोबर असते? माझी. तो स्वतःच म्हणतो की योगिताची बाजू बरोबर असते. वादच नाही घालायचा. त्याने ठरवलं 4 महिन्यात मुलगा कधीही कुठेही वाद घालत नाही. 4 महिन्यात त्याने ठरवलंय बायकोला आपण क्रेडिट द्यायचं. जास्त पैसे कोण खर्च करतं? योगिता. हे मुलीकडेच येणार होतं. कोणाचा सेन्स ऑफ ह्युमर जास्त चांगला आहे? सौरभ. घरातला डिसिजन मेकर कोण आहे? म्हणजे कोणतेही डिसिजन मेकर? योगिता. मग घराचा डिसिजन तूच घेतलेलास का? लग्नाचा डिसिजन घराचा पण आमच्या दोघांना ऍक्च्युली ह्याने घेतला होता की आपण पवईला करूया. त्याला माहित त्याचं घर आहे तिकडे आणि आम्हाला दोघांना ते बरं पडतं त्यामुळे. बर्थडेज आणि अॅनिव्हर्सरीज यायची बाकी पण बर्थडेज कोण विसरतं? विसरतो एकमेकांचे नाही पण इन जनरल बाकी सगळ्यांचे मी विसरते. ओके. सगळ्यात जास्त आळशी कोण आहे? एवढा नाहीये ग मी. कम्पॅरिझन दोघांच्या कम्पॅरिझन काय करतो? याच्याहून नाही ते टॉवेल वगैरे. आळशी. हा म्हणजे हिचं कसं ही सकाळी उठल्यावरती पटापट कामं करते आणि आवरून बसते. माझं असं नसतं. मी उठणार मग पहिला टाइमपास करणार हे करणार फोनवर बघणार. माझं की जिमवरून आले मी बाथरूम मध्ये असते. हा जिमवरून आल्यावर फोनवर असतो 1 तासभर. आता नंतर सगळं. पब्लिक प्लेस मध्ये काही चुकीची गोष्ट घडत असेल तर पहिली ऍक्शन कोण घेतं? कोण रिॲक्ट होतं जास्त? मी होतो. मी खूप लवकर रिॲक्ट होतो. म्हणजे ट्रॅफिक वगैरे लागलं, ट्रॅफिक काही सुरूच असेल रस्त्यावर? नाही तशी मी होते. हा तसं नाही म्हणजे पटकन काही असं सिच्युएशन ऍक्च्युअली रिॲक्ट दोघेही होतो तसे. पण हा म्हणजे कशा ह्याने म्हणजे असं हेल्प कोणाला जर हवी असेल ना कधी असं तर त्याचं पटकन लक्ष जातं. माझं कधी कधी लक्ष नाही जात. मी थोडी झोंड आउट असते. मी माझ्या विचारांमध्ये चालत असते रस्त्यावर सुद्धा. पण आम्ही असे रस्ता क्रॉस केला आणि आम्ही जनरली असा रस्ता क्रॉस केला आणि नंतर त्याने मला रस्ता क्रॉस करवला, मला तिकडे उभं केलं, तो रिटर्न गेला. तिकडे मध्ये एक अशा आजी होत्या व त्यांना धरून त्यांना क्रॉस करता येत नव्हतं, गाड्या होत्या म्हणून. मग त्याने क्रॉस केलं. माझं लक्षही नाही गेलं, म्हणजे माझं लक्ष नाही गेलं त्याच्याकडे. मी माझा रस्ता क्रॉस करायचा आहे त्या ह्याच्यात होते. सो त्याचं लक्ष असतं. तो असं इनिशिएटिव्ह घेऊन अशा चांगल्या गोष्टी करतो. शेवटचा प्रश्न, कोणाच्या कपाटात जास्त कपडे आहेत? ऑफकोर्स युनिव्हर्सल प्रश्न आहे. सो हा गेम झालेला आहे. सो आता आपण लोच्याकडे वळूयात. काय मेजर लोच्या झाल्या तुमच्या आयुष्यात? बापरे, मेजर लोच्या आयुष्यात असा नाही पण एक असा वेडिंगच्या प्रोसेस मधला एक. सो आम्ही असं ठरवलेलं की एकमेकांचे कपडे दाखवायचे नाहीत एकमेकांना. तेजस्वी जी आहे ती आमचे सगळे लग्नाच्या वेळी लग्नाच्या वेळेस म्हणजे सेरेमनीज हळदीचा कॉस्ट्युम मला कलर्स माहित होते पण बघितला नव्हता मी एकमेकांचे कपडे. आणि सौरभची चॉईस कपड्यांच्या बाबतीत थोडीशी वेगळी आहे असं म्हणूया. आणि तेजस्वी सगळं मॅनेज करत होती. सो तेजस्वीने सांगितलं, ऐक ना सौरभने ना हा पर्टिक्युलर कॉस्ट्युम चूज केला, तुला तसं काहीतरी घालायचंय. आणि मला वाटत नाही ते तुझ्या म्हणजे तुम्ही बरोबर नाही वाटणार ते. आणि मला वाटत नाही तो त्याला चांगला दिसेल पण मग मी त्याला सांगू नाही शकत, तू सांग. तो माझा ऐकणार नाही. सो मी असं म्हटलं आपण दाखवू एकमेकांचे कपडे. तसं की नाही असं का आपण एवढं प्लॅन केलं, एवढे म्हणजे ती रिॲक्शन आपल्याला बघायला मिळेल ना एकमेकांच्या चेहऱ्यावर, सरप्राईज ठेवूया. एका पण झाली की मला सांग, तू म्हटलं मला पाठव काय घालणार आहेस. तू म्हटलं मी पॅनिक होते कारण खरंच मुलींसाठी कपडे हे म्हणजे इन जनरली लाईफ मध्ये माझं असं नाहीये पण माहित नाही वेडिंगच्या वेळेस काय होतं की नाही मी असं की नाही मला दाखव, मला बघायचंच आहे, मला नाहीये विश्वास तुझ्यावर, मला दाखव काय तुला काय घालायचंय. आणि मग तिथे एक छोटासा वाद झाला आणि तो पण असं की हा घे हे घालतो हे घालतो. म्हणजे की सगळं गेलं खंडन, मला दाखव काय आहे. आणि मी सांगितलं हे नाही घालायचं हे घालायचं. आणि तो फुल असं चिडला वगैरे होता. मग त्याला असं मी खूप ते त्याला काय ते. मग कॉस्ट्युम चेंज झाला तुझा? हो
तेव्हा तू नाराज वगैरे झालास, वाईट वगैरे वाटलं? नाही मला ऑनेस्टली मला कसं माहितीये का, आय नो हर चॉईस. आणि मला माहिती होतं, आणि जो पहिला आम्ही डन केलेला ना तो परफेक्ट होता, ज्याच्यामध्ये म्हणजे ते तेजस्वी जी मला खूप आधीपासून ओळखते आणि तिला त्यातला खूप चांगला सेन्स आहे, तर शी वॉज ओके विथ इट. जो पहिला झाला वी वर ऑल फाईन की हा ठीक आहे छान आहे. मग एक दिवस मी दुसरे कपडे घ्यायला गेलो आणि तिथे मला एक ड्रेस आवडला, मी हाच घालणार. तेजू बोलली नक्की की हा मी हाच घालणार. बरं ठीक आहे चालेल. मग त्यानंतर ही सगळी प्रोसेस सुरू झाली की हिला ते मला नाही जमत आहे, तू सांग हे सांग. आणि मग तेव्हा माझं असं थोडं वेळ झालं की नाही यार मला ते घालायचंय ना, मी घालणार. मग तसं हिने सांगितलं, थोडा वाद झाला, सगळं झालं, पण ऍट द एंड बॅक ऑफ द माइंड मला माहिती होतं की ह्या दोघींना खूप चांगलं माहिती आहे. म्हणजे उद्या उठून ह्यांनी काही तेजस्वी स्टायलिस्ट आहे. माझं असं की आपण एक व्यवस्थित माणूस अपॉइंट केला या सगळ्यासाठी. तू तिचं सगळं म्हणजे तिचं डिसिजन काही नाही आणि तू तुझं काहीतरी. पण कॉस्ट्युम छान होता, म्हणजे आउटफिट खरंच खूप छान होता. पण तुझ्या आउटफिटला जाणार नाही माझ्या आउटफिटला असं नाही, पण आम्हाला दोघींना असं वाटत की त्याची फिजिक, त्याची हाईट, त्याची फिजिक लक्षात घेतात तो त्याला सूट केला नसता त्या वेडिंगसाठी. लग्नाचा ड्रेस आहे तो, सो त्या सेरेमनीसाठी तो करेक्ट जात नव्हता. आणि व्यवस्थित वेळ घेतल्यानंतर त्याला खूप असं, आणि मग नंतर तर सुद्धा हिने बोलली वगैरे. मग आता मी सॉरी वगैरे बोलू, तो प्लॅन होता की काय तो सॉरी वगैरे बोलली. क्लिअरली तोंडावर सांगितलं की बघ कपड्यांच्या बाबतीत तुला नाही, तू नको प्लीज. म्हणजे एखादी गोष्ट आपण सांगून टाकतो ना की, आणि मग त्यावेळेला पण माझं असं हा ठीक आहे जाऊ दे, नाही ना मी हा तोच घालणार, तुला पाहिजे ना तू घाल. मी 2 मिनिटं नंतर विचार केला की अरे हा बरोबर आहे, त्या लोकांना कळतं ना, आपल्याला कळत नाही, उगीच कशाला पोपट करून घ्यायचा. म्हणजे लोचा होता राहिला तर हो लोचा होता राहिला, लोचा होणारच होता. हो त्याने ते कपडे घातले असते लोचाच झाला असता. खरं काय झालं असतं मी जर ते घालून आलो असतो. आता तू मला प्रश्न रडले असते तिथे. हा तिथं हे ऐकवलं ही रिॲक्ट करते, पण जिथे असं हाताच्या बाहेर ज्या सगळ्या गोष्टी जातात ना तिथे योगी तर रडणार. रडलं की झालं. म्हणजे मुलींचं असं असतं की मला असं की मला खूप राग आला की मी रडते, पण असं मला व्यक्त होता येत नाही, मला शिव्या देता येत नाही, तर कोणाला मारूही नाही शकत, मी रडते. मुलींचं ते असतं. हो आय थिंक खूप मुली अशा रडतात. सो खूप 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 मजा आली तुमची लव्ह स्टोरी आम्हाला जाणून, आतमधले किस्से कळले जरा आम्हाला, जे कधी ऐकले नव्हते आम्ही. सो खूप 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 मजा आली. पहिल्यांदाच आमच्या शोवर तुम्ही आला आणि आपण एवढ्या गप्पा मारल्या, तुमच्या काही गोष्टी आम्हाला कळल्या, तर आमच्याकडून एक छोटासा गिफ्ट आहे. थँक्यू. आय होप तुम्हाला आवडेल. का नाही. थँक्यू सो मच. थँक्यू आणि आम्हाला बोलवल्याबद्दल. म्हणजे आम्हालाही असं घरी ना आपण बोलत 4 महिन्यांबद्दल काय इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा असं जरा आमच्या मेमरीज अशा फ्रेश झाल्या आणि मजा आली. रिव्हिजन झाला. येस, आम्हाला घरी कधीतरी जेवायला बोलवा एकदा. ऑलवेज वेलकम. आमचं घर लावून एवढ्या जेवणाबद्दल आम्ही ऐकलं, आम्हाला घरी जेवायला. आमच्या घरी आता खूप पसार आहे, तो घर एकदा छान सजवून होतात, मग एनी टाइम कधीही. थँक्यू सो मच. थँक्यू.